बालसाहित्यिक म्हणून परिचित असणारे, त्यासोबतच कथा, कादंबरी, अनुवाद या क्षेत्रातही उत्तम नाव कमावलेले राजा मंगळ वेढेकर यांची एक कविता आहे, उर्मिले त्रिवार वंदन तुला. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिनं खूप त्याग केला, पण तिच्या त्यागाची कोणी किंमत केलीच नाही असं त्यांना वाटलं आणि ही सुंदर कविता जन्माला आली. उर्मिला सीताची बहीण. जसा लक्ष्मण रामाप्रती समर्पित होता ना, तशीच ही उर्मिला सुद्धा आपल्या बहिणीप्रती म्हणजे सीतेप्रती पूर्णतः समर्पित होती. आपल्या सर्वांना माहीत आहेच की रामासोबत आणि सीतेसोबत लक्ष्मण वनवासामध्ये गेला. मग उर्मिलानं काय त्याग केला असं जर वाटत असेल तर हे आपण नक्की जाणून घेतलंच पाहिजे. वनवासामध्ये गेल्यानंतर पहिल्याच दिवशी लक्ष्मणाला निद्रादेवी प्रसन्न झाली होती. तेव्हा लक्ष्मणानं वर मागितला की मला माझ्या भावाची आणि माझ्या भाऊजाईची सेवा करायची आहे, त्यांना कुठल्याही प्रकारच्या संकटाला तोंड द्यावं लागू नये याच्यासाठी प्रयत्न करायचे, म्हणून मला कधीच झोप आली नाही पाहिजे या पूर्ण माझ्या वनवासाच्या कालावधीमध्ये. निद्रादेवीने ते मान्य केलं, पण विचारलं की मग तुझ्या ऐवजी झोपण्यासाठी दुसरं कोणी तयार असेल का? आणि तात्काळ त्यानं आपल्या पत्नीचं म्हणजे उर्मिलाचं नाव घेतलं. निद्रादेवीनं उर्मिलाला जेव्हा विचारलं तेव्हा उर्मिलानं सुद्धा अगदी हसत हसत या गोष्टीला मान्यता दिली. आणि त्यानंतर पुढची संपूर्ण 14 वर्ष ती रात्री स्वतःसाठी झोपत असे, तर दिवसा लक्ष्मणासाठी झोपत असे. हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आपल्याला माहीत असायला हवाच. त्याच्याच सोबत ही सुद्धा बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा लक्ष्मण वनवासामध्ये गेला तेव्हा तिनं एक दिवा लावला आणि तो दिवा कायम तेवत राहील याची तिनं खात्री बाळगली आणि त्या दिव्याला विनंती सुद्धा केली की माझ्या लक्ष्मणाचे प्राण नेहमीच सुव्यवस्थित राहावेत याच्यासाठी तू सुद्धा नेहमीच तेवत राहा. आपल्याला माहीत आहेच की जेव्हा लक्ष्मणाचं आणि मेघनाथाचं प्रचंड तुंबळ युद्ध झालं तेव्हा त्या मेघनाथाच्या बाणांनी हा लक्ष्मण घायाळ झाला आणि बेशुद्ध पडला. तेव्हा संजीवनी ही वनस्पती आणण्यासाठी हनुमानाला पाठवण्यात आलं आणि नेमकी ही वनस्पती कोणती हे ओळखू न आल्यामुळे हनुमान संपूर्ण मोठा पर्वत घेऊनच उड्डाण करायला लागलेला होता आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा रस्ता ह्या अयोध्येवरून जात होता. जेव्हा भरतानं हनुमानाला पाहिलं आणि तो काहीतरी हातात घेऊन जात आहे हे पाहिलं तेव्हा भरताला वाटलं की कदाचित हा एखादा मायावी राक्षस असेल आणि तो आपल्या राज्यावरून जातोय, आपल्या प्रजाजनांना काही नुकसान पोहोचवू शकेल. म्हणून भरतानं त्याला बाण मारला आणि हनुमान जेव्हा खाली आला तेव्हा जे काही घडलं ते सगळं सांगितलं. आणि आपल्याला हे लक्षात घ्यायला हवंच, ज्या क्षणी तिकडे लक्ष्मण मूर्छित झाला ना त्याच क्षणी इथे उर्मिला जागी झाली. आणि जेव्हा तिनं पाहिलं भरत आणि हनुमानामध्ये काहीतरी चर्चा चालू आहे आणि हनुमान सांगत होता की असं असं सगळं घडलं आहे आणि लक्ष्मणाचे प्राण संकटात आहेत, काही सांगता येणार नाही, तेव्हा हिनं मंदस स्मित केलं. हनुमानाला आश्चर्य वाटलं की नवऱ्याचे प्राण धोक्यामध्ये असताना एकदम टेन्स होण्याच्या ऐवजी ही स्मित हास्य काय करते. म्हणून हाच प्रश्न हनुमानानं जेव्हा उर्मिलाला विचारला तेव्हा तिनं सांगितलं, बघा माझा हा दिवा तो अजूनही तेवत आहे, याचा अर्थ माझ्या नाथांचे म्हणजे माझ्या पतीचे प्राण संकटात अजिबात नाहीत, ते पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या परत बाहेर येतीलच. आणि आपल्याला हे सुद्धा माहीत आहेच की जेव्हा काही कारणांमुळे लक्ष्मणाला शरयू नदीमध्ये देहत्याग करावा लागला तेव्हा त्याच्या पाठोपाठ या उर्मिलानं सुद्धा देहत्याग केला. उर्मिले त्रिवार वंदन तुला. थँक्यू.